हुतात्मा एक्सप्रेसच्या तात्काळ तिकिटासाठी आता OTP अनिवार्य. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेचं मोठं पाऊल. पुणे सोलापूर मार्गावर धावणाऱ्या प्रवाशांच्या पसंतीच्या हुतात्मा एक्सप्रेसच्या तात्काळ तिकिटांच्या काळाबाजाराला चाप लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कडक पावले उचललेली आहेत. यापुढे तात्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दलाल आणि अनधिकृत एजंटाकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्यास मदत होणार आहे. हुतात्मा एक्सप्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी असते. सकाळी 11 वाजता तात्काळ बुकिंग सुरू होताच अवघ्या काही सेकंदात सर्व तिकिटे संपत होती. अनेकदा ऑटोमोशन सॉफ्टवेअरचा वापर करून एजंट क्षणात तिकिटे बुक करून घेत, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते. या तिकिटांची चढ्या दराने विक्री करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे येत होत्या. यावरती OTP पडताळणी. IRCTC संकेतस्थळावर किंवा ॲपवर लॉग इन करताना आणि पेमेंट करताना आता प्रवाशाला त्यांच्या मोबाईलवर येणारा OTP टाकावा लागेल. सॉफ्टवेअरद्वारे होणारे जलद बुकिंग रोखण्यासाठी कॅप्चासोबतच आता OTPची दुहेरी सुरक्षा देण्यात आली आहे. केवळ तांत्रिक बदलच नव्हे तर रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट खिडक्यांवरही साध्या वेशात देखरेख वाढवली आहे. या नवीन प्रणालीमुळे खऱ्या गरजू प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे एजंटांना आता मोठ्या प्रमाणावर तिकिटे ब्लॅक करता येणार नाहीत. सोलापूर पुणे प्रवासासाठी हुतात्मा एक्सप्रेसवर अवलंबून असलेल्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. याबाबत बोलताना रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही ही नवीन प्रणाली अधिक सूक्ष्म केली आहे. प्रवाशांनी तिकीट काढण्यासाठी अनधिकृत एजंटकडे न जाता अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.